या संदर्भात म्हणजे या वर्षी हिवाळा चांगला पडला म्हणून या हिशोबाने प्रत्येक झाड चांगलं फुटलेलं आहे. त्या हिशोबाने देशी आंबा बी गावठी आंबा बी सगळेच योग्य आलेले आहेत. यंदाच्या वर्षी आंब्यांचा मुहूर्त चांगला आहे. या हिशोबाने काही हमखास कैऱ्या येतील, हमखास पीक येईल, हमखास आंबा येतील. म्हणजे नाही, पूर्वी जो आपण पाहायचो की प्रत्येक शेतामध्ये 1 किंवा 2 झाडं आंब्याचे दिसायचं. कमी झाले ते. असं आता शेतकरी आंबे लावत नाही. नाही. दुसऱ्या पिकामुळे आंबा लावत नाही. ते झाड चोफेर मोठं होतं ना, तर सावलीमुळे ते पीक येत नाही. तेवढी जागावर उत्पन्न येत नाही. उत्पन्न येत नाही म्हणून त्या हिशोबाने आंबा काही लावत नाही आता लोक शेतकरी. पण आंब्याचं झाड राहिलं शेतात तर मग मजुरांना किंवा आपल्याला बसायला जेवणाला एकदम आलिशान झाड आहे ती. एकदम सावली राहते, काही प्रॉब्लेम नाही येतं. पण लोकांनी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे आंब्याचे झाडं लावायला पाहिजे. जर यावर्षी थंडी जर म्हणजे अजून याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का ढगाळ वातावरणाचा? नाही, आभरट कधी आला तर परिणाम फुलगळतं. आभरट नाही आला तर एकदम खूप परफेक्ट येईल. मग ते म्हणजे यावर्षी आंब्याचं उत्पन्न चांगलं येऊ शकते. अच्छा, शेतकऱ्यांनी आंब्याचे झाडं लावले पाहिजे. आणि सरकारने प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्याला. सरकारने काहीतरी सबसिडी म्हणा, काहीतरी त्याला त्याच्यात प्रोत्साहन दिलं तेव्हाच ते शेतकरी लावतील. अच्छा, जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने.